लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तो तुम्ही इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, स्वर्गारोहणानंतर ख्रिस्त विरोधकाचे या जगामध्ये प्रगट होणे। हा विषय अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, म्हणून तुम्हा सर्वांना मी विनंती करीन की तुम्ही हा संदेश सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। आम्ही मागच्या भागामध्ये अभ्यास हा केला की ख्रिस्ताची मंडळी जी आहे ही महासंकटाच्या काळातून जाणार नाही, त्यापूर्वी मंडळीचे स्वर्गारोहण होईल। मंडळीचं स्वर्गारोहण झाल्यानंतर ख्रिस्त विरोधक हा सामर्थ्याने या जगावर सत्ताधीश म्हणून प्रगट होईल। अर्थात ह्या गोष्टीची शक्यता आहे की त्याला या जगात पाहण्यात येईल, परंतु त्याला एक श्वापद म्हणून ओळखण्यात येत नाही, कारण अजूनपर्यंत त्याने जगावर सत्ता करण्यासाठी आपलं साम्राज्य अजूनपर्यंत त्या पद्धतीने बनविलेले नाही। आज तुम्ही आणि आम्ही अशा समयात पोहोचलो आहोत जेथे दोन राज्यांची युद्धे चालू आहेत। एक सैतानाचं राज्य आहे व एक देवाचं राज्य आहे व सैतानाच्या राज्याचा अंत फार जवळ आलेला आहे। सैतान देवाला व त्याच्या मंडळीला आजपर्यंत विरोध करीत आलेला आहे व तुम्ही आणि आम्ही शेवटच्या मिनिटात पोहोचलेलो आहोत व हे कार्य आता फारच तीव्र वेगाने चालू होणार आहे। आज आम्ही ख्रिस्त विरोधक या विषयावर बोलत आहोत, परंतु यापूर्वी मी लोगोस मिनिस्ट्री यावर ख्रिस्त विरोधी आत्म्याचे कार्य याचे 2 संदेश यापूर्वी प्रचार केलेले आहेत। कृपया तुम्ही ते पाहावे व त्यावर नीट अभ्यास करावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे। आजच्या घडीला ख्रिस्त विरोधकाच्या सत्तेला सुरुवात होण्याच्या काळात तुम्ही आणि आम्ही आज पोहोचलेलो आहोत, कारण त्याप्रमाणे आम्हाला जगांतील हालचाली दिसत आहेत। अर्थात मागील काळ अशा प्रकारचा नव्हता, परंतु ज्या क्षणी देवाचा न्याय या जगावर बजावण्याची वेळ येईल तेव्हाच ख्रिस्त विरोधक प्रकट होईल। एक हुकुमशाही राजवट ज्याला टोटलिटेरियनिझम हे म्हणतात, अर्थात मनुष्याच्या स्वतंत्रतेचा अंत होणार आहे व हे संपूर्ण जग ख्रिस्त विरोधकाचे बनणार आहे। जगावर सत्ता काबीज करण्यात येईल व फार मोठ्या प्रमाणात लोकांना छळण्यात येईल, ठार मारण्यात येणार आहे। या वचनात आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेला ख्रिस्त विरोधक येणार आहे। अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की ख्रिस्त येशूच्या मंडळीचं स्वर्गारोहण झाल्यानंतरच ख्रिस्त विरोधक या जगात प्रगट होईल, कारण वचन 6 म्हणत आहे, त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे। अर्थात ख्रिस्त विरोधक त्याच्या नेमलेल्या वेळीच प्रकट व्हावा, अर्थात त्याने अन्य वेळी प्रकट होऊ नये म्हणून त्याला आता प्रतिबंध करीत आहे। ख्रिस्त विरोधकाला या जगावर राज्य करायची इच्छा आहे। पवित्र आत्मा हा तिथपर्यंत प्रतिबंध करीत राहील जिथपर्यंत ख्रिस्ताची ही मंडळी परिपूर्णतेला जात नाही। आज पवित्र आत्मा आमच्यासाठी अनिर्वाच्य कन्येने मध्यस्थी करीत आहे व त्याच्या मध्यस्थीमुळेच हा ख्रिस्त विरोधी आत्मा याला प्रतिबंध करण्याचं काम पवित्र आत्मा करीत आहे। येशू ख्रिस्ताची मंडळी स्वर्गारोहणात गेल्याशिवाय ख्रिस्त विरोधक या जगावर सत्ता चालवू शकत नाही, कारण त्याला पवित्र आत्मा प्रतिबंध करीत आहे असे वचन आता आम्ही वाचले। पण लवकरच आता एक वेळ येत आहे की ज्या वेळेला पवित्र आत्मा हा काढला जाईल, अर्थात कृपेचा कालखंड समाप्त होईल आणि त्या वेळेलाच ख्रिस्त विरोधक या जगामध्ये देहधारी बनेल। अर्थात आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला यहुदा इस्करियोत या व्यक्तीला पाहतो आणि योहान कृष्णवर्तमान याच्या 13व्या अध्यायात आम्ही पाहतो की सैतान यहुदा इस्करियोत मध्ये शिरला व यहुदा इस्करियोतला नाशाचा पुत्र संबोधलेला आहे। अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेलाही नाशाचा पुत्र म्हणजे ख्रिस्त विरोधक प्रगट होईल अशी भविष्यवाणी या पत्रामध्ये पौलाने 2000 वर्षापूर्वी दिलेली आहे।
वचन 8 म्हणते, त्याला प्रभू येशू आपल्या मुखांतील श्वासाने मारून टाकील. येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्याच्या वेळेला हा ख्रिस्त विरोधक त्यावेळेला जिवंत असेल व येशू ख्रिस्त आपल्या मुखाच्या श्वासाने त्याला ठार मारणार आहे, अशी भविष्यवाणी संत पौलाने केलेली आहे. आणि तो येताच, येशू ख्रिस्त येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील. येशू ख्रिस्ताच्या तिसऱ्या येण्याच्या वेळेला ख्रिस्त विरोधकाचं राज्य या पृथ्वीवरून संपूर्णतः नष्ट केलं जाईल. ख्रिस्त विरोधक त्याच्या येशू ख्रिस्ताच्या मुख श्वासाने पूर्ण नष्ट केला जाईल, असे वचन आम्हाला शिकवित आहे. सैतानाच्या या जगामध्ये आम्हाला 3 वेळा त्याचे स्वरूप आढळत आहे. पहिल्यांदा सर्प एदेन बागेमध्ये जेव्हा हव्वेला ठकवितो व देवाच्या वचनात मिलावट करून तिला मृत्यू येईल अशा प्रकारचे षडयंत्र रचतो आणि ते यशस्वी करीतो. दुसऱ्यांदा आम्ही यहुदा इस्करियोत मध्ये सैतान शिरलेला पाहतो. देव जसा या जगामध्ये मानव बनून आला व कुमारीद्वारे जन्मास आला, तो ख्रिस्त मरण पावला व त्याचा आत्मा देवाने पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीवर पाठविला. तसाच नाशाचा पुत्र म्हटलेला यहुदा इस्करियोत हा देखील देहधारी बनला होता. ख्रिस्त मरण पावला, तोही मरण पावला. ख्रिस्ताचा आत्मा मंडळीवर आला, पवित्र आत्मा. यहुदा इस्करियोतचा ख्रिस्त विरोधक आत्मा देखील पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर कार्याला सुरुवात त्याने केली. पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर त्याने कार्याला सुरुवात केली व देवाची सृष्टी बनलेल्या बागेत त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली. अर्थात आम्हाला आढळते की संजीवनाचे कार्य मावळले की ख्रिस्त विरोधक आत शिरतो व तो संप्रदाय बनवितो. लोक त्याद्वारे रूढी परंपरा यांना बांधले जातात. अर्थात हा ख्रिस्त विरोधी आत्मा शेवटी श्वापदाची खून संपूर्ण जगाला घेण्यास प्रवृत्त करीतो, जबरदस्ती करीतो. ख्रिस्त विरोधी आत्म्याची कार्ये आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. कारण प्रेषित 20 अध्यायात 29व्या वचनात संत पौलाने म्हटले, कारण मी हे जाणतो की माझे जाणे झाल्यानंतर कळपावर दया न करणारे क्रूर लांडगे तुम्हामध्ये शिरतील आणि तुम्हामधूनही काही माणसे उठतील व आपल्या मागे शिष्यांस ओढण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. अर्थात हे ख्रिस्त विरोधी आत्म्याचं कार्य होतं व आज आम्ही ज्या घडीला 2000 वर्षानंतर पोहोचलो आहोत तेथे ह्या सर्व तत्वांनी, विचारांनी एक अक्राळ स्वरूप धारण केले ख्रिस्त विरोधकाचे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय वचन 1 ते 8 यामध्ये आम्हाला 4 शिक्के आढळतात व 4 शिक्के हे 7 मंडळी युगामध्ये विभागलेले आहेत. 1 ते 8 वचन हा संपूर्ण 2000 वर्षाचा इतिहास आहे ख्रिस्त विरोधी आत्म्याचा. अर्थात या 1 ते 8 वचनामध्ये आम्हाला 4 घोडेस्वार आढळतात आणि ते ख्रिस्त विरोधक आहेत. हे गेल्या 2000 वर्षाच्या काळात वेगवेगळ्या पायऱ्यांत व टप्प्यात कार्य करीत आलेले आहेत. त्यांची सुरुवात पांढरा घोडा येथून झाली जेव्हा मुकुट नव्हता पण मुकुट देण्यात आला. त्यानंतर तो घोडा लाल बनला ज्या वेळेला फार मोठी हत्या करण्यात आलेली आहे. नंतर काळा बनला जेव्हा धर्माच्या नावाखाली लोकांना पाप क्षमेसाठी पैसा उकळण्यासाठी त्या ठिकाणी क्षमापत्रे वाटण्यात आली आणि लोकांची फसवणूक केली. आणि फिक्का घोडा हा आता आमचं युग आहे, ज्यात आज तुम्ही आणि आम्ही आधुनिक जगात राहत आहोत व आज तुम्ही आणि आम्ही 7व्या वचनाप्रमाणे 4थ्या शिक्क्याच्या काळामध्ये आम्ही राहत आहोत, जो शेवटचा काळ आहे लावदिकिया कलिसिया युगाचा. आणि या ठिकाणी जो घोडेस्वार दाखवलेला आहे फिक्कट रंगाच्या घोड्यावर बसलेला हा पुरुषच ख्रिस्त विरोधक आहे आणि त्याचे नाव मृत्यू आहे, कारण त्याचं काम संपूर्ण जगाला अधोलोकात घेऊन जायचं आहे. हा नाशाचा पुत्र आहे, अथांग डोहांतून आलेला आहे. अर्थात या ठिकाणी हा फिक्का घोडा सामर्थ्याला दर्शवित आहे. हे सामर्थ्य संमिश्र सामर्थ्य आहे. राजकारणाची ताकद आहे, राष्ट्राची ताकद आहे, धार्मिक ताकद त्यामध्ये आहे व 4थी दुरात्म्याची ताकद त्यामध्ये आहे. या 4ही ताकदीद्वारे तो या संपूर्ण जगावर नियंत्रण करण्यासाठी 42 महिन्याची आपली सत्ता चालविणार आहे व त्याला अधिकार देण्यात आलेला आहे मनुष्य जातीला ठार मारण्याचा, जीवे मारण्याचा व पृथ्वीवरील ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात नाहीत ते सर्व त्याला बळी पडणार आहेत, भक्ष्य बनणार आहेत. अधोलोकात त्यांना तो घेऊन जाणार आहे. हे त्याचं अशा प्रकारचं चित्र आहे. मी तुमच्या पुढे केवळ संक्षिप्त स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
संत पौलाने जसे 2000 वर्षापूर्वी भविष्यवाणी केली तशी आम्हाला जुन्या करारामध्ये दानिएलाची भविष्यवाणी आढळते. दानिएलाने ही ख्रिस्त विरोधक जो येणार आहे त्याविषयी भविष्यवाणी केलेली आहे. दानिएल याचा 8वा अध्याय 23 ते 26 वचन मी आपण पुढे वाचत आहे. त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला, म्हणजे उग्र स्वरूपी कूट प्रश्न समजणारा असा राजा उभा राहील. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत दानिएल 2ऱ्या अध्यायामध्ये दानिएलाला 4 राज्ये दाखविली आणि त्यातलं 4थं राज्य जे आहे हे रोमी राज्य आहे, व्हॅटिकनचं राज्य आहे. आणि आम्ही पाहत आहोत की ख्रिस्त विरोधक हा व्हॅटिकन मधून येईल आणि याविषयी म्हटलेलं आहे हे पृथ्वीवरचं शेवटचं राज्य असेल. दानिएल 2 अध्याय 31 ते 45 वचनात याविषयी देण्यात आलेला आहे. आणि आज आम्ही या 4थ्या म्हणजे शेवटच्या राज्यात राहत आहोत. येथूनच ख्रिस्त विरोधक येणार आहे. त्या राज्यांचा शेवट जवळ येऊन पातक्यांच्या पापाचा घडा भरला. अर्थात पापांचा घडा भरणं फार गरजेचं आहे. जसं देवाने उत्पत्ती याच्या 12व्या अध्यायामध्ये अब्राहमाला म्हटले की अमोऱ्यांच्या पातकांचा घडा भरत नाही तिथपर्यंत इस्रायल लोकांना मिस्रांतून तो सोडविणार नाही. अर्थात त्याचप्रमाणे प्रकटीकरणाच्या 18व्या अध्यायामध्ये आम्हाला 5व्या वचनामध्ये ही भविष्यवाणी आढळते. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. अर्थात बाबेल नगरी या ठिकाणी दर्शविलेली आहे जी संपूर्ण पृथ्वीवरील राष्ट्रांना आणि लोकांना गुंगी आणण्याचं कार्य करीत आहे, भ्रष्ट करीत आहे. कारण या ठिकाणी आम्ही पाहत आहोत तिच्या पापांची रास एकावर एक अशा प्रकारची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे अशी वाणी या ठिकाणी म्हणत आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. जसं आम्ही उत्पत्ती याच्या 10व्या अध्यायामध्ये निम्रोदाची गोष्ट पाहतो. निम्रोदाने संपूर्ण जगाला बुरुज बांधण्यासाठी एक केले होते आणि त्याच प्रकारे एका छत्राखाली या जगांतील सर्व लोक येतील आणि त्या छत्राला म्हणतात वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्च. येणाऱ्या दिवसामध्ये श्वापदाची खून म्हणजे पशुची खून नक्की काय आहे या विषयावर तुमच्या पुढे हे सत्य मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. प्रकटीकरण 12 अध्यायामध्ये 8वं वचन म्हणते, तरी त्यांचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्यांचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकविणारा जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. प्रकटीकरण याचा 12व्या अध्यायातल्या 10व्या वचनात आम्ही पाहतो की सैतान हा आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. अर्थात सैतान अजूनपर्यंत स्वर्गातल्या एका आयमात पोहोचतो आणि त्या ठिकाणांतून तो बंधू वर्गावर ख्रिस्ताच्या मंडळींतील प्रत्येक सभासदावर दोषारोप करीत असतो. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीसाठी एक वकील आहे आणि मंडळीची बाजू मांडत आहे. स्वर्गीय पित्याजवळ अनिर्वाच्य कन्याने महायाजकीय सेवकाई करून मध्यस्थी करीत आहे व त्यामुळेच मंडळी पवित्र, निर्दोष, निष्कलंक आहे. मंडळी ज्या वेळेला उचलली जाईल या पृथ्वीवरून त्यावेळेला हा सैतान खाली फेकण्यात येईल. अर्थात त्याचं त्या ठिकाणचं ठिकाण राहणार नाही आणि तो अगोदर जो खाली फेकण्यात आला होता त्यापेक्षाही खाली फेकण्यात येईल. मग हा सैतान ख्रिस्त विरोधकामध्ये शिरेल आणि ख्रिस्त विरोधकामध्ये तो देहधारी होईल. जसा येशूच्या पहिल्या येण्याच्या वेळेला यहुदा इस्करियोत नाशाचा पुत्र सैतान त्याच्यामध्ये शिरला, तसंच या श्वापदामध्येही तो शिरेल जो ख्रिस्त विरोधक आजच्या काळात असेल. त्यानंतर या जगामध्ये ख्रिस्त विरोधकाच्या राज्याला सुरुवात होईल. 42 महिन्याचं ते राज्य असेल. या श्वापदाविषयी, या ख्रिस्त विरोधकाविषयी योहान जो पात्म नावाच्या बेट्यावर टाकण्यात आला होता त्याला देवाने प्रकटीकरणाच्या पुस्तकात आमच्या युगामध्ये काय होईल हे त्याला दाखविले. प्रकटीकरण 13 अध्याय याच्या पहिल्या वचनापासून मी वाचत आहे. नंतर मी एक श्वापद समुद्रांतून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोके असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. जे श्वापद मी पाहिले
ते चित्त्यासारखे होते, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. ख्रिस्तविरोधकाला आसन, मोठा अधिकार व शक्ती अजगराकडून मिळालेली आहे. हे सर्वांनी समजून घ्या. अजगर हा तोच अजगर आहे जो दियाबल, जो सैतान, संपूर्ण जगाला ठकविणारा, ज्याने हव्वेलाही ठकविले होते. बघा, आमच्या ख्रिस्त येशूलाही मत्ते 4 मध्ये हाच अजगर भेटला होता व त्याने म्हटले, हे जगाचे सर्व वैभव तुला दिसते ना, जर तुम्हाला नमन करशील तर मी तुला देईन. आणि ख्रिस्त विरोधकाने अजगराला, जगाला ठकविणारा सैतान, याला नमन केलेले आहे, कारण पृथ्वीवरचे वैभव आणि राष्ट्रे त्याला देण्यात आली. आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, या श्वापदासारखा कोण आहे, याच्याबरोबर कोणाला लढता येईल. अर्थात हे श्वापद हा ख्रिस्त विरोधक एवढा बलाढ्य झालेला आहे की याच्याबरोबर कोणालाही पृथ्वीवरील राष्ट्रांना लढण्याची शक्ती नाही. त्या श्वापदासारखा कोण आहे असा प्रश्न विचारलेला आहे. त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले. अर्थात देवाविरुद्ध तो बोलणार आहे व 42 महिने त्याला आपले काम चालविण्याची मुभा देण्यात आली. सर्व मुभा आमच्या प्रभूच्या स्वाधीन आहे, पण या सैतानाला, ख्रिस्त विरोधकाला या जगात 42 महिन्याचं राज्य करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. 6वं वचन म्हणते, त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. अर्थात तो देवनिंदा करणार आहे, देवाच्या वचनाच्या विरुद्ध तो बोलणार आहे. पवित्र जनांबरोबर लढण्याची व त्यास जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली. पवित्र लोकांना तो ठार मारणार आहे. हे वचन जे आहे हे मूर्ख कुमारिका आणि 1,44,000 जेच केवळ या पृथ्वीवर ख्रिस्ताची नवरी हिचं स्वर्गरोहण झाल्यानंतर या पृथ्वीवर पवित्र जन म्हणून संबोधलेले आहेत. वाचूया आपण पुढे. आणि सर्व वंश, लोक, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे यावर त्याला अधिकार देण्यात आला. आता 8वं वचन म्हणते, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही, असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या श्वापदाला नमन करतील. अर्थात ख्रिस्त विरोधकाची उपासना केली जाईल. ख्रिस्त विरोधकाला नमन करतील. कोण? अख्खं जग. कारण ख्रिस्त विरोधक हा जगाला, संपूर्ण जगाला ठकविणारा आहे. देवाचं वचन शिकविते की एकाच देवाला तू भज, त्यालाच नमन कर. परंतु अख्ख्या पृथ्वीवरील लोक हे संपूर्णपणे श्वापदाने दिलेले शिक्षण हेच मानतील, तेच खरं आहे असे स्वीकारतील. प्रकटीकरण 11 अध्याय यातल्या 1 ते 2 वचनामध्ये आम्हाला असं आढळत आहे की 3रे मंदिर बनलेलं आहे. हे चित्र योहानाला 2000 वर्षापूर्वी पात्म नावाच्या बेटावर देवाने दाखविले. अर्थात संत पौलालाही त्या काळी 2 थेसलिकाकरास पत्र 2 अध्याय याच्या 4थ्या वचनात हे दाखविले की तो देवाच्या पवित्र स्थानामध्ये देव म्हणून बसतो. अर्थात जे देव किंवा भजनीय म्हटलेले त्याच्या विरुद्ध तो आपणास उंच करीतो. संत पौलानेही त्याला मंदिरात बसलेले पाहिले. थेसलिकाकरास 2 पत्राच्या 2 अध्यायात 4थं वचन पाहतो, तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. अर्थात या ठिकाणी ही भविष्यवाणी आम्हाला दाखवित आहे की यरुशलेम जे देवाचं मंदिर आहे ते मंदिर बांधण्याचं कार्य या ख्रिस्त विरोधकाद्वारे केलं जाईल. की 3रे मंदिर यहुदी लोकांसाठी ख्रिस्त विरोधकच बांधून देईल व त्यामुळेच यहुदी लोक ख्रिस्त विरोधकाला आपला मसीहा म्हणून स्वीकारतील. ही भविष्यवाणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केली. प्रभू येशूने योहान कृष्णवर्धमान 5व्या अध्यायातल्या 43व्या वचनात म्हटले, मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे, पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही. दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही स्वीकार कराल. अर्थात यहुदी लोक ख्रिस्त विरोधकाला मसीहा म्हणून स्वीकारतील. ही भविष्यवाणी येशू ख्रिस्ताने स्वतः 2000 वर्षापूर्वी केलेली आहे व ती लवकरच पूर्णतेत जाणार आहे. व तो यहुदी लोकांना आपलेसे करील, यहुदी लोकांबरोबर करार करील, यहुदी लोकांबरोबरचा करार तो मोडील, अशी भविष्यवाणी दानियल 9:27 यामध्ये आम्हाला आढळते. अर्थात हा व्यक्ती स्वतःला उंच करील.
हा केवळ विरोधी नाही ख्रिस्ताचा, तर देवाचे सिंहासन बळकावे म्हणून सर्व प्रकारे तो भक्तीची मागणी करील. या संपूर्ण विश्वात भजनीय असा एकच देव आहे व तो खरा देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या पुढेच तर सर्वांनी गुडघे टेकावे. पण यशया 14 अध्याय 13 आणि 14 वचनात आम्हाला आढळते की लुसिफरची इच्छा होती, कारण तो आपल्या मनात म्हणाला की मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करीन, उत्तर भागांतील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परा समान होईन. ही या सैतानाची इच्छा आहे व तोच या जगात मानव देहात प्रकट झाला. व आता संपूर्ण जग त्याला न जाणून त्याची उपासना करणार, त्याला नमन करणार, भक्ती करणार व तो आपल्या स्वतःला देव म्हणून दाखविणार व संपूर्ण जगातील लोक त्याला तसे मानणार. तो हीच इच्छा पूर्ण करील आणि त्याला आनंद होईल की संपूर्ण जग त्याला नमन करीत आहे. अर्थात ख्रिस्त विरोधक स्वतःचं प्रदर्शन करील. काय प्रदर्शन करील? मी देव आहे, मला नमन करा. हाच तो नाशाचा पुत्र आहे. हा वचनाला विरोध करणार आहे व सर्वांपेक्षा आपल्या स्वतःला उंच करणार आहे. प्रियजन हो, अख्खं जग त्याला नमन करणार आहे अशी भविष्यवाणी आहे. अर्थात हे जग जे आहे हे ख्रिस्त विरोधकाला ओळखू शकणार नाही. परंतु आजचा हा जो संदेश आहे हा मूर्ख कुमारिका आणि ख्रिस्त येशूची जी मंडळी आहे त्यांच्यासाठी आहे. बाकीचं जग या श्वापदाला नमन करणारच असं वचन शिकवित आहे. पण कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात ज्यांची नावं आहेत ते नमन करू शकत नाही. थेसलोनिकेकरास दुसरे पत्र 2 अध्यायातल्या 9 आणि 10 वचनात आम्ही ही गोष्ट स्पष्टपणे पाहत आहोत की ख्रिस्त विरोधक हा सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी चिन्हे, खोटे महत्कृत्ये आणि अद्भुते करील. अर्थात आम्ही या जगात पाहत आहोत की चमत्कार आणि मग नमस्कार. अर्थात लोकांना फक्त चमत्कार करणारा हवाय, नमस्कार करायला ते तयार आहेत. अशाच प्रकारे तो स्वतःला चिन्ह, चमत्कार आणि खोटी अद्भुत कृत्ये याच्याद्वारे आपल्या स्वतःचे प्रदर्शन करील की मी देव आहे. आणि त्याच्या या चमत्कारामुळे, अद्भुत कृत्यामुळे त्याला न मानणारे देखील पुष्कळ लोक त्याला नमन करतील. हा शेवटचा कैसार असेल ह्या जगातील. जसा इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्ताला शारीरिकरित्या क्रुसावर देताना म्हटले, आम्हास कैसाराशिवाय दुसरा राजा नाही. अर्थात राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू असा येशू ख्रिस्त याला त्यांनी नाकारले. तशीच पुनरावृत्ती होईल व संपूर्ण जग येशू ख्रिस्ताला त्यांचा देव, राजा मानणार नाही. परंतु या जगाचा जो शेवटचा कैसार ख्रिस्त विरोधक त्याला नमन करतील. अर्थात ख्रिस्त विरोधक अतिशय धार्मिक आत्म्याचा असल्या कारणानेच पृथ्वीवरील जवळजवळ सर्वाधिक लोकांना तो फसवील. अर्थात संपूर्ण जगाला हे माहीतही पडणार नाही की ते सैतानाच्या जाळ्यात अडकलेले आहेत, कारण जीवात्म्याचा नाश करावा हाच त्याचा उद्देश आहे. प्रकटीकरण 17 अध्याय याचं 9वं वचन आम्हाला नक्की ते ठिकाण दाखवत आहे. येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. अर्थात सर्व लोक हे ओळखू शकणार नाही. हे देवापासून ज्याला ज्ञान आहे तो हे ओळखू शकेल. ती 7 डोकी म्हणजे 7 डोंगर आहेत, त्यावर ती स्त्री बसली आहे. प्रकटीकरण 17 अध्याय 5व्या वचनात तिची ओळख देण्यात आलेली आहे. वचन म्हणते, तिच्या कपाळावर मोठी बाबेल, कलावंतिनीची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते. गूढ अर्थाचे म्हणजे रहस्यमय. तिला कोणी ओळखू शकत नव्हते, पण ती एक आई बनलेली आहे पृथ्वीवर. अर्थात वचन तिची ओळख देत आहे. ती कलावंतीन म्हणजे वेश्या आहे. तिच्या कपाळावर नाव लिहिलेले आहे मोठी बाबेल. ही मदर चर्च आहे. ही आई म्हटलेली मंडळी आहे जी आपल्या पतीच्या अधीन राहायला तयार नाही. अर्थात ही स्त्री अमंगळ स्त्री आहे. ती येशूला आपला पती म्हणते, मस्तक म्हणते, पण पतीच्या अधीन राहण्यास तयार नाही. पतीवर हुकूमत चालवू इच्छिते आणि म्हणूनच ही ख्रिस्ताची खरी मंडळी नाही. ही वेश्या कलावंतीन म्हटलेली मोठी बाबेल आहे. म्हणून दुसरं वचन तिची ओळख देत आहे की तिच्या बरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले आणि तिच्या जारकर्म रूपी द्राक्षरसाने पृथ्वीवर राहणारे मस्त झाले. अर्थात 6वं वचन तिची ओळख देत आहे. ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या साक्षीच्या रक्ताने
मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. अर्थात ही स्त्री म्हणजे ही मंडळी आहे व तिने पवित्र जनांचे रक्त पाडलेलं आहे. येशूच्या साक्षीच्या रक्ताने ती मस्त झालेली आहे. अर्थात आम्ही 2000 वर्षाचा इतिहास पाहिला तर आम्हाला आढळेल की रोमन कॅथलिकनी 6,80,00,000 पवित्र जनांची कत्तल केलेली आहे. अमानुष छळ करून त्यांना ठार मारलेले आहे. प्रकटीकरण 17 अध्याय 11 वचन म्हणते, जे श्वापद होते आणि नाही तेच 8वा राजा आहे. अर्थात 8वा राजा जो आहे हा शेवटचा व्यक्ती आहे, अर्थात ख्रिस्त विरोधक. तो त्या सातांपासून आलेला आहे आणि तो नाशाप्रत जाणार आहे. नाशाचा पुत्र आहे आणि तो नाशात जाणार आहे. अर्थात अथांग डोहांतून हा ख्रिस्त विरोधक आलेला आहे व तो त्यात जाणार आहे. 12 आणि 13 वचन, जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 शिंगे राजे आहेत. त्यांना अद्याप राज्य मिळाले नाही, तरी त्यांना श्वापदाबरोबर 1 तास राजांच्या सारखा अधिकार मिळतो. ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात. अर्थात श्वापद जो आहे हा ख्रिस्त विरोधक आहे व हे सर्व एक विचाराचे आहेत व तेच कोविड-19च्या षडयंत्राद्वारे संपूर्ण जगाची इकॉनॉमी अर्थव्यवस्था ढासळून टाकल्यानंतर संपूर्ण जगावर सत्ता व नियंत्रण करण्यासाठी हे सर्व एक विचाराचे प्रमुख नेते आहेत. 17 अध्यायातलं 13वं वचन स्पष्टपणे म्हणत आहे, ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतील. अर्थात ख्रिस्त विरोधक याला हे संपूर्ण जगावर सत्ताधीश बनवतील व ख्रिस्त विरोधकच राज्य करेल. ख्रिस्त विरोधक हा संपूर्ण जगावर राज्य करेल व जगावर पूर्ण नियंत्रण करेल एक जग सरकारद्वारे. अर्थात ख्रिस्ताची जी खरी मंडळी या जगामध्ये आहे त्या ख्रिस्ताच्या वधूला मंडळीला हा श्वापद प्रचार करण्यास मनाई करणार आहे. त्या वेळेलाच प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे येणे होईल, जे मंडळीसाठी स्वर्गरोहण असेल. प्रकटीकरण याचा 13 अध्याय याचं 18 वचन म्हणते, येथे अक्कलेचे काम आहे. अर्थात ही अक्कल आमची मानवी अक्कल नाही, ही देवाकडून मिळालेली अक्कल आहे. ज्याला बुद्धी आहे त्याने श्वापदाचे नाव त्या संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. अर्थात हा एक पुरुष आहे ज्याला श्वापद म्हटलेला आहे. अर्थात तो ख्रिस्त विरोधक आहे. 6 ही संख्या माणसाची संख्या असून त्याची संख्या 666 आहे. अर्थात आम्हाला ही गोष्ट पारखणं फार गरजेचं आहे. रोमन लिपीतला रोमन भाषेतील शब्द हा आम्हाला बोध देत आहे की ख्रिस्ताच्या ऐवजी मी, अर्थात एक असा व्यक्ती ज्याने ख्रिस्ताचं सिंहासन या पृथ्वीवर हिरावून घेतलेला आहे व तो ख्रिस्ताचं सिंहासन बळकावून ख्रिस्ताऐवजी मी असं कार्य करू इच्छित आहे. आणि म्हणून या श्वापदाची संख्या मला काढल्यावर कळेल की हा नक्की कोण आहे. सैतान हा ख्रिस्त विरोधकाच्या शरीरामध्ये देहधारी झालेला असेल. अजगराचा सर्वोत्कृष्ट मास्टरपीस असेल. तो सैतानाच्या संपूर्ण चारित्र्याने भरलेला असेल. हा पापाचा पुरुष म्हणजे तो स्वतः पाप असेल. पाप मनुष्यात जन्मलेला. अर्थात सर्पामध्ये जसे धूर्तपण होते हव्वेला मनुष्य जातीला ठकविण्यासाठी, तसेच सर्व सैतानाचे धूर्तपण शक्ती यांनी पूर्ण असलेला असा हा ख्रिस्त विरोधक असेल. तो शांती व सुरक्षितता देईल अशी खात्री वाटेल आणि म्हणूनच त्याच्याबरोबर करार करण्यात येईल. परंतु तो त्याचे चारित्र्य दाखवेल. नक्की तो कोण आहे? अर्थात हा साधारण व्यक्ती नसणार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट्स असलेला असा हा व्यक्ती असेल. पृथ्वीवरील आजपर्यंत असा कोणीच नव्हता असा हा धूर्त व्यक्ती असेल. माझा प्रश्न आहे, काय तुम्ही हे जाणत आहात की तुम्ही आपला अनंत काळ कुठे घालविणार आहात? आम्ही जेथे अनंत काळ घालविणार आहोत त्यासाठी तयारी करण्याचा हा समय आहे. अर्थात अनंत काळ त्या देवाच्या राज्यात घालविण्यासाठी आम्हाला देवाची परिपूर्ण योजना काय आहेत त्या ओळखायला हव्या. देवच आम्हाला अनंत जीवन देतो व त्याची खात्री आम्हाला देतो. ख्रिस्ताच्या मंडळीला घाबरण्याची गरज नाही तर तयारीची गरज आहे. कारण तुम्ही आपली डोकी वर करा, कारण तुमच्या मुक्तीचा समय जवळ आला आहे. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या महान अनुग्रहकारी बापा, आम्ही तुझे आभार मानतो कारण तुझं प्रत्येक वचन सत्य आहे. येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला 300हून अधिक भविष्यवाणी करण्यात आल्या होत्या आणि त्या सर्व भविष्यवाण्या प्रभू येशू तुझ्या येण्याच्या वेळेला पूर्ण झाल्या. आज ख्रिस्त येशूच्या दुसऱ्या येण्याच्या काळात आम्ही राहत असताना
आणि मंडळीचं स्वर्गरोहण जवळ असताना ख्रिस्त विरोधक जो या जगात एक पुरुष म्हणून प्रकट होणार आहे आणि त्या विषयावर प्रभू आज जे काही तू आम्हाला तुझ्या वचनांतून कळविले, आम्ही तुझे फार फार आभारी आहोत यासाठी की तुझं वचन म्हणते ज्यांना कान आहे तो ऐको. आणि प्रभू तू आपल्या पवित्र आत्म्याद्वारे या तुझ्या लेकरांना तुझे कान दे यासाठी की ते तुझी वाणी ओळखतील, तुला अनुसरतील, ख्रिस्त विरोधकाला ओळखतील आणि त्याच्या सर्व आत्म्याच्या प्रभावापासून व त्याच्या षडयंत्रापासून त्यांचं रक्षण होईल म्हणून तुझी कृपा तू कर. हे दयाळू देव बापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत पवित्र आत्म्याद्वारे या माझ्या भावा बहिणींना तू सहाय्य कर, त्यांना पवित्र आत्म्याने भर यासाठी की तुझ्या येण्यासाठी ते तयार होतील, तुझं संपूर्ण वचन ते समजतील व त्याचा स्वीकार ते करतील. मी तुझ्या हाती तुझ्या या लेकरांना सोपून ही विनंती प्रार्थना ख्रिस्त येशूच्या पवित्र नावाने करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत व ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा. आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधून आम्हाला कळवू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.